चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपौर्णिमा विशेष करावयाच्या काही विशेष सेवा सांगणार आहे। बघा, यातील जशा जमतील तशा सेवा तुम्हाला करायच्या आहेत। खरं तर गुरुपौर्णिमेचा दिवस हा सगळ्या स्वामी भक्तांसाठी आवडीचा दिवस, ज्या दिवसाची आपण संपूर्ण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो। कारण हा दिवस जो आहे तो आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी, आपल्या गुरूंना प्रसन्न करण्यासाठी, अजूनही ज्यांनी गुरु बनवलेलं नाहीये तर आपलं गुरुबळ आपलं जे गुरुबळ आहे ते मजबूत करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात आपलं जे गुरुपद आहे ते गुरुपद देण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा मानला जातो। ज्यांचाही गुरुग्रह कमकुवत झालेला आहे किंवा ज्यांचाही गुरुग्रह हा निगेटिव्ह आहे, तर हा एक वर्षातून दिवस असा भेटतो की या दिवशी संपूर्ण दिवसभर तुम्ही जर काही विशेष सेवा आणि उपाय केले ना तर तुमचं गुरुबळ जे आहे ते मजबूत होतं, तुमचा गुरुग्रह जो आहे तो पॉझिटिव्ह होतो। आणि जेव्हा तुमचा गुरुग्रह पॉझिटिव्ह असतो, तुमचं गुरुबळ मजबूत असतं, तेव्हा आयुष्यात कितीही संकटे आले, कितीही विघ्न आले, तुम्ही सहज त्यातून तारून जाता, कारण तुमचा गुरु तुमच्या पाठीशी ठाम असतो। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या काही सेवा सांगणार आहे ह्या 1 जुलैपासून 21 जुलैपर्यंत तुम्हाला करायच्या आहेत। बघा, या सेवा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी, अडलेली कामं मार्गी लागण्यासाठी, तुमच्या आयुष्यात येणारे जे अडथळे असतील ते अडथळे दूर करण्यासाठी आणि संकटांचा नाश करण्यासाठी ह्या सेवा अत्यंत प्रभावी आहेत। यातील सगळ्यात पहिली सेवा किंवा पहिली जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे 1 जुलैपासून 21 जुलैपर्यंत तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे। आता 7 दिवसाला आपल्या एक पारायण होतं, पुढच्या 7 दिवसाला दुसरं पारायण आणि पुढच्या 7 दिवसाला आपलं तिसरं पारायण, म्हणजे 21 दिवसांमध्ये आपली बरोबर गुरुचरित्राची 3 पारायण पूर्ण होतील। बघा, गुरुचरित्र पारायण केल्याने आयुष्यातील अडथळे संपतात, विवाहाच्या समस्या असतील तर त्या दूर होतात, आपल्या जीवनात सगळे मार्ग बंद झालेले असतील, कुठे काही सुचत नसेल, काही कळत नसेल, काय करावं जेव्हा समजत नसेल ते आपण गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करतो आणि या पारायणाने बंद झालेले सर्व मार्ग खुले होतात, आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि मनामध्ये असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छाही पूर्ण होतात। त्यामुळे सगळ्यात पहिली तर सेवा सांगेन तुम्हाला गुरुचरित्र पारायण। पण बऱ्याच वेळा असं होतं, पारायण करायची इच्छा खूप असते पण नियम खूप कठीण असतात, मग ते पारायण होत नाही किंवा इच्छा असूनही करता येत नाही। खरं तर हे पारायण करण्यासाठी नशीब आणि भाग्यही लागतं, हेही तितकंच महत्त्वाचं आहे। बाय चान्स तुम्हाला नाहीच जमलं गुरुचरित्र करायला तर एक संक्षिप्त गुरुचरित्राचा छोटासा ग्रंथ भेटतो, अगदी छोटासाच असतो, तो 3 दिवसात 1 दिवसातही वाचू शकतो, पण फार 3 दिवसातही तुम्ही पूर्ण वाचू शकता। तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र आणा आणि 7 पारायण या संक्षिप्त गुरुचरित्राची करा। याचे जास्त काहीच नियम नाही आहेत, फक्त नॉनव्हेज खायचं नाही आहे, म्हणजे मांसाहार वर्ज्य आहे, बाकी दुसरे काहीही मोठे किंवा खूप असे काहीच नियम नाही आहेत। बाजारात, मार्केटमध्ये, स्वामींच्या मठात, केंद्रात कुठेही तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र पारायण भेटेल, तर ते ग्रंथ आणा आणि त्याची 21 तारखेपर्यंत 7 पारायण करा। याने तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचंच फळ लाभेल, याने तुमच्या असंख्य अडचणी दूर होतील, इच्छा पूर्ण होतील, सगळं मनासारखं घडेल। याच्यानंतरची दुसरी जी सेवा आहे ती म्हणजे ज्या सेवेने माझ्या आयुष्याचं सोनं झालं किंवा ज्या सेवेने मला माझ्या आयुष्यात सगळं काही मिळालं, तसंच माझ्यासोबत असंख्य असे स्वामी भक्त आहेत ज्यांचे मी अनुभव शेअर केलेले आहेत, तर त्यांच्याही आयुष्यात या एका सेवेने खूप चांगला अनुभव आलेला आहे, खूप चांगला लाभ झालेला आहे। ती सेवा म्हणजे स्वामी सारामृत पारायण। तुम्हाला या 1 जुलैपासून 21 जुलैपर्यंत स्वामी सारामृताचं पारायण करायचं आहे। 1 जुलैपासून सुरू करायचं आहे, 1 जुलै, 2 जुलै, 3 जुलै, 4 जुलै असे 21 जुलैपर्यंत तुम्हाला 21 पारायण करायचे आहेत। सगळ्यात पहिले पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आहे महाराजांच्या समोर, जसं आपण संकल्प करतो, कारण संकल्पाने केलेली सेवा ही जास्त लाभदायी किंवा जास्त शीघ्र फलदायी असते, म्हणून संकल्प करायचा आणि पहिल्या दिवसापासून 21
तारखेपर्यंत रोज एक असे तुम्हाला 21 सारामृत वाचायचे आहे. प्रयत्न करा की जेव्हा तुम्ही सारामृत वाचायला बसाल, म्हणजे सारामृत ग्रंथाचं जेव्हा तुम्ही पारायण करायला बसाल, ते 1 मांडी असावं. म्हणजे एकदा बसलं की ते जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच उठायचं. बऱ्याच लोकांना सवय असते 3 अध्याय वाचले उठलं, 6 अध्याय वाचले उठलं. पण बघा तुम्ही 1 मांडी पारायण करून बघा आणि स्वतःच त्याचा अनुभव घेऊन बघा. एकदाच तुम्ही बसलात आणि एकदाच सलग तुम्ही एक पारायण पूर्ण केलं म्हणजे उठायचं नाही, मोबाईलवरती कोणाचाही फोन येऊ दे लक्ष द्यायचं नाही, काही खायला उठायचं नाही, कितीही ताण लागली तरी नाही, अगदी वॉशरूमला जायचं असलं तरीही नाही. सगळं काही पाणी बिणी खाणं पिणं सगळं अगोदरच करून घ्यायचं, पारायणाला बसायचं. जेव्हा शेवटचा अध्याय तुमचा पूर्ण होईल तेव्हाच उठायचं आणि मग त्याच्या पुढचं जे काही असेल ते करायचं. असं तुम्हाला दररोज एक पारायण 21 दिवस तुम्हाला सारामृताची पारायण करायची आहे. याने तुमच्या आयुष्यात तुमचा गुरु हा तुमच्याकडे सदैव प्रसन्न राहील. बघा महाराजांच्या जेवढ्या महाराजांना प्रसन्न करणाऱ्या सेवा आहेत त्यात सगळ्यात प्रभावी जर कुठली सेवा असेल तर ती म्हणजे स्वामी सारामृत पारायण. मी पर्सनली असंख्य लोकांना सांगते, कितीही काही मेजर असो किंवा काही, मी त्यांना फक्त एकच सांगते, सारामृत वाचायला सुरुवात करा. कारण त्याचे अनुभवही तितकेच मोठे आहेत. स्वतःचं घर होत नाहीये, स्वतःची गाडी होत नाहीये, स्वतःला काहीतरी सोनं घ्यायचंय ते होत नाही, कितीही एखादी कठीण इच्छा असेल, जागा असेल, घराचं बांधकाम असेल, तर तुम्हाला ह्या 1 जुलैपासून फक्त ह्या सेवेला सुरुवात करायची आहे. 21 जुलैपर्यंत सेवा करा. 21 जुलैच्या आत जिथे जिथे मार्ग बंद झाले होते सगळे मार्ग खुले होतील आणि तुमच्या ज्या असतील इच्छा त्या पूर्ण होतील. त्याच्यानंतरची शेवटची सेवा जी आहे ती म्हणजे तारक मंत्र. तुम्हाला दररोज 21 वेळा, 11 वेळा, कमीत कमी 11, जास्तीत जास्त 21 असे दररोज. बरीचशी लोक, मी स्वतः 51 पारायणाचं म्हणजे 51 वेळा तारक मंत्राचं पठण जे आहे ते 21 दिवस स्वतः केलेलं आहे. जास्त काहीच वेळ लागत नाही. आता तुमच्यावरती आहे, 11 वेळा, 21 वेळा किंवा 51 वेळा. 1 जुलैपासून संकल्प करायचा की महाराज मी तारक मंत्राचं पठण दररोज न चुकता इतक्या वेळा करणार आहे. माझ्याकडे सेवा घडवून घ्या, माझी ही इच्छा आहे, या 21 दिवसांच्या आत माझी ही इच्छा पूर्ण करा. तुम्हाला बरोबर 1 जुलैपासून 21 जुलैपर्यंत दररोज तारक मंत्राचा जेवढं तुम्ही संकल्प केलेला आहे त्यानुसार पठण करायचं आहे. या सेवेनेही तुमच्या आयुष्यातील सगळे बंद झालेले मार्ग खुले होतील, महाराज प्रसन्न होतील आणि सगळ्या इच्छा पूर्ण होतील.